लग्नानंतर ना आम्ही पहिल्यांदा जोडीने चाललो होतो. कुठे माहितीये? चला सांगते. अहो जेजुरीला जायचंय. हा उठा की इकडे बघा. चला. मी तर 4:30 वाजता उठले, पण माझ्या आहून ना काय 6 वाजता पण जाग येत नव्हती. बरं उठले पटापट. मी सगळ्यांसाठी चहा बनवला आणि दीदीने म्हणजे माझ्या नंदेने वगैरे सगळ्यांसाठी पोहे बनवले होते. आईंनी छान असा गोड रवा बनवलेला आणि मग सगळ्यांनी नाश्ता केला आणि आम्ही निघालो. निघताना आम्हाला 2 गाड्या घ्यायच्या होत्या, पण बरेच लोक कॅन्सल झाले. त्यामुळे म्हटलं चला सगळेजण एकाच गाडीत ॲडजस्ट करून निघूयात. म्हणून आम्ही एवढे सगळेजण खरंच सांगतो कंजेस्टेड होते, पण म्हटलं 2 गाड्या नेल्या तर बोर होणार लोक, म्हणून सगळेजण एकाच गाडीत बसून मस्त असं निघालो होतो जेजुरीला जाण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल की एवढं 3-4 महिन्यांनी जेजुरीला कोण जातं, पण आम्ही लग्नानंतर दुसऱ्या दिवशी धामणीच्या खंडोबाला जाऊन आलो होतो, कारण माझ्या आहूंचा धामणीचा खंडोबा आहे म्हणून आम्ही तिकडे जाऊन आलो होतो. पण माझी इच्छा होती की जेजुरीलाही जायचं, पण त्या पिरियडमध्ये आम्हाला काही जमलं नाही, म्हणून मग आम्ही आत्ता प्लॅनिंग केला होता. तर माझ्या आहूंची गंमत सांगते. त्यांच्या नवीन शर्टचा नवीन टॅग तो तसाच होता. माझ्या एका फॉलोअर्सने सांगितलं म्हणून तर तिथे दीदींनी काढला. जाताना मी माझ्या आहूंकडनं खूप सुंदर असा गजरा घेतलेला, कारण मला गजरा लावायला खूप जास्त आवडतो, म्हणून मी गजरा वगैरे लावलेला. आणि माझी मेहंदी काय आज रंगली नव्हती कारण मी खूप उशिरा काढली. तुम्ही माझ्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये तर बघितलंच होतं. तर जाताना तिथे खाली बाणाईच्या मंदिरात पाय पडलो, कारण ते पायथ्यालाच आहे. आणि माझ्या आहूंनी मला उचलून घेतलं. किती पायऱ्या माहिती आहे? 1 नाही 2 नाही आणि 5ही नाही. मी एवढी जड असून सुद्धा त्यांनी 21 पायऱ्या मला उचलून घेतलं. आणि शेवटी मी ऐकलंच की तू खूप जड आहे म्हणून. तर असू द्या, होतील ते पण. त्यानंतर माझे तिथे खूप सगळे फॉलोअर्स भेटले आणि गडावर गेलो. आज खूप जास्त गर्दी होती, काय सांगू. म्हणजे आज एवढी गर्दी होती ना, मी एवढ्या वेळा जेजुरीला गेले पण पहिल्यांदा एवढी गर्दी मला लागली. म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण आम्हाला रिटर्नही यायचं होतं, कारण 3-4 तास लागणार होते दर्शनासाठी. आणि आम्ही राजा शिवाजी या मूवीचं तिकीट काढून ठेवलं होतं, म्हणून इथे टाईममध्ये पोहोचणं गरजेचं होतं. सो आम्ही बाहेरून दर्शन घेतलं आणि निघालो रिटर्न येण्यासाठी. पण मी खूप जास्त दमली होती म्हणून झोपले, कारण रात्री 1:30 वाजता झोपले. सकाळी 4:30ला उठली, माझी झोप झालेली नव्हती, म्हणून रिटर्न घरी आले, पटकन तयार झाले आणि मूवीला गेलो. मस्त असा मूवी आहे, अगदी संभाजी महाराजांचा जसा होता तर तसाच मूवी आहे. सो तुम्ही सुद्धा एकदा नक्की बघा. आणि अशी माझी आज जेजुरी झाली. तर माझ्या जेजुरीचा फुल व्लॉग मी टाकलेला आहे, सो तो सुद्धा जाऊन एकदा नक्की चेकआउट करा. आणि मी अगोदरच्या दिवशी रात्री मेहंदी काढली होती, म्हणून ती एवढी काही रंगली नव्हती, पण मेहंदी खूप सुंदर आली होती. तर असा माझा आजचा व्लॉग आहे. कसा वाटलाय मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फुल व्लॉग नक्की बघा आणि कमेंटमध्ये बोला जय मल्हार.